पत्र्याच्या शेडमधलं पाणी बाहेर काढता काढता बायका थकून गेल्या. पिकं कुजून गेलेल्या शेतात पाय टाकायचा तरी कुठून या विचारानंच शेतकरी बांधावरच थबकलेत. कित्येक कुटुंब अजूनही शाळांच्या आवारातच आसरा घेऊन बसली आहेत. कारण पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. लातूर, धाराशिव, नांदेड, जालना, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील जवळपास 3000पेक्षा जास्त गावांची आज हीच परिस्थिती आहे. गावं आहेत पण भविष्य शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. आमचं घरातलं धान्य ते सगळं म्हणजे भिजलेलं आहे आमचा पूर्ण परपंच. आणि आम्हाला आता शासनाने म्हणजे तातडीची तर मदत करणं त्याचं गरजच आहे. शासनाने करावी ही आमची मागणी. आणि पूर्ण गावकरी इथं बसलेले आहेत. शाळा जोपर्यंत आमची म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे जिल्हा परिषद सोडणार नाही. आमचं पुनर्वसन, कारण आम्हाला मांजरा नदीचा धोका आहे आणि त्याच्यावरी संगमेश्वर प्रकल्प आहे. त्याचा धोका असल्यामुळं आमच्या गाव म्हणजे गाव वाहून जाण्याची, गावात आता सध्या पाणी आहे. जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन आमचं करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मला सांग, तू कितवीला शाळेत? चौथीला. कुठे शाळेत? पांढरेवाडीला. किती दिवस झाले शाळेत गेले नाही? 15 दिवस. 15 दिवस झालं. का नाही जात आलं शाळेत? पाणी होतं. तुमच्या घरात आलं तर पाणी? हा, मग काय झालं पाणी आल्यावर? सगळं वाहून गेलं. तुझं दप्तर हा. वाहून गेलं? अभ्यास सगळा बुडाला? हा. सगळे काय सांगशील काढे बिडे सरकारला? सगळे विसरले. सरकारला काय सांगशील? लवकरात लवकर निर्णय घ्या. मराठवाड्यासाठी तर हे संकट आकलनापलीकडचं आहे. गेल्या 15 वर्षात मराठवाड्यात तब्बल 4 वर्ष दुष्काळ पडला. दुष्काळाची तीव्रता काही वेळा इतकी वाढली की रेल्वेनं पाणी पाठवण्याची वेळ आली. जमिनीतली भूजल पातळी प्रचंड खालावली. मग मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा बसला. 6 वेळा मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं. पुढे पुढे पावसाचं प्रमाण वाढत गेलं. कोरोना काळात अतिवृष्टी झाली आणि या वर्षी तर ढगफुटीसारखा पाऊस बरसला. 60 आणि 70 मिलीमीटर इतक्याच पावसाची सवय असणाऱ्या मराठवाड्यात तब्बल 700 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस झालाय. लुसपणच आहे ना. 8 दिवस झाले पाऊस चालूच आहे सारखा. एक लगट पाऊस आहे. पाणी पण नदीला फुले आहे सध्या. अशी बिकट परिस्थिती घराच्या बाहेर लोक काही निघत नाहीत. ते आता उगत जर थोडीशी झिमझिम चालू आहे म्हणून बाहेर आलोत ना.